केलो. असेंब्लीक BJP येता, असेंब्लीक काँग्रेस येता. फक्त लोकसभेक थंय BJPक वोट्स मेळना अशें तुमचें म्हणणें. हांव कोणाक ब्लेम करिना. जो फॅक्ट तुमकांय खबर आहा तो तुमच्या लक्षांत हाडून दिता. कितें आसता पळय, एखादो आमदार जेन्ना असेंब्लीक निवडून येता आसतना लोक म्हणजे वोटर वोट कोणाक दितात, बरोबर. जेन्ना आमी खंय तरी लोक दिल्ले वोटाचो मान न राखता, नो तुका प्रश्न पडलो म्हाजें तेच जाल्लें, पण हांव जिखलोलो, बाय इलेक्शन जिखलोलो. पण आतां कलंगूट कितें जालें, आमदार काँग्रेसून BJPन येयलो, पण वोटर जे आसले तेंची मेंटॅलिटी बदलूंक ना न्हय, ताचे खातीर अशें घडलें. पण हाचेर परत रिपीट जावचें ना. हाचे खातीर BJP समर्थ आहा, कॅपेबल आहा. इवन नॉट ओन्ली कलंगूट, इवन सांताक्रूज. तूं विचारपा सांताक्रूज सदांच काँग्रेसीक वता, सदांच काँग्रेसीक वता. पण सांताक्रूज आनी कलंगूट सुद्दां इन 2027 भारतीय जनता पार्टी जिखतले. ना ना लोक 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 जे आमचे वोटर जे आसात पळय, म्हणजे रिस्पेक्ट दिवन सांगता, वोटर जे आसात पळय, वोटर्सांची मेंटॅलिटी बदलपाक मातशी टायम वयता. ताचे खातीर जाता 100%. अरे फाटलो डिफरन्स पळय न्ही, डिफरन्स ऑफ वोटर्स. हे जिखतले, ते जिखतले. 2022 जे हरले ते जिखतले. म्हणून म्हणटा, म्हणून हांव जस्ट रिपिटींग, 2017 वयरसून 2022 11 राहिले. 2022 जेन्ना 2027 जे उलयता पळय, 2 अंकी आंकडोय पार करचे ना, ती सोडूनच दी. 100%. In Salchet largely they have voted on religious lines and that is the reason we will evaluate आणि जय आम्ही कमी पडल्या ते करेक्टिव्ह मेजर्स घेतले. सो थँक्यू. तुम्ही आज डॅमेज ऑर नो डॅमेज भारतीय जनता पार्टीचे सरकार उरतले, दॅट इज द फॅक्ट. आता तुका 2022 एनालिसिस जाय जाल्यार म्हाका दिसता आमी फुडल्या खेपे करूया. हो जो प्रेस कॉन्फरन्स आसा तो 2024 लोकसभा डिस्कस करपाक, तुका 22 एनालिसिस जाल्यार मागीर करूया. नाही आणि स्टॅटिस्टिक्स दिल्या, पण हांव तुका सांगला तशें 2027 पर्यंत डॉक्टर प्रमोद सावंताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयांत आसतले. पळय, तूं म्हटलें कितें 2022 असेंब्ली इलेक्शन. भावा म्हाजें एक सांगता, लक्षांत हाडटा तुज्या, BJP 2017 13 सीट येयल्ली, वेरेज काँग्रेस 17 येयल्ली. काँग्रेस 17 वयरसून 11 राहिली, वेरेज BJP 13 वयरसून 20 गेली, बरोबर. हे मानता तूं. म्हणजे तेतून पर्सेंटेज ऑफ वोट नंबर ऑफ वोट सगळे वाडले, म्हणून तो आंकडो वाडलो. वेरेज काँग्रेस 17 वयरसून 2022 13 येयली, बरोबर. हे लक्षात दवर. म्हणजे BJP जी आसा पळय, ही BJP ट्रेंड वाडयता, बरोबर. कळ्ळें म्हाका तुजें. तुका आतां पर्संटेज परत सांगूंक जाय. साऊथ हांवें तुका खंयची पर्संटेज सांगला? लोकसभाची सांग. तुका डॅमेज कोणे केल्या ताच्या परस 2022 सुद्धा भारतीय जनता पार्टी मेजॉरिटी घेऊन जिंकल्या. म्हाका दिसता हाजो विसर पडचो न्हय. हांव तेच म्हणटा, आमचो आशिल्लो काल जी तांणी फोक्यो मारल्या पळय ताका उत्तर दिताले. हांवें जशें तुमकां परत सांगला, 1-2
2-3 कॉन्स्टिट्युएन्सी खातीर साऊथ गोवाचो रिझल्ट एडवर्स गेला, बट तुम्ही ओव्हरऑल रिझल्ट पळयशात 27 सिटाचेर वी आर लिडिंग, 3 सिटाचेर आम्ही खूप कमी मतांनी कमी पडल्या आणि 1 लाख आज सुद्धा म्हणजे आज जेन्ना आम्ही ओव्हरऑल गोवा म्हणून पळयता 1 लाखा परस नंबर वोट डिफरन्स हो काँग्रेस आणि बीजेपी मध्ये आसा, हो म्हाका दिसता इम्पॅक्ट आसा मोदीजींच्या सभेचो. आता एज फार एज साऊथ गोवा इज कन्सर्न अशें जावना की वी हॅव लॉस्ट दॅट सीट, काँग्रेस इज रिटेन. सो तेच आता तुमचं प्रायम मिनिस्टर पद येता जाल्यार गोंयचे डेप्युटी सीएम केन्ना डिक्लेअर करतले? स्टॅटिस्टिक्स दितना सांगले भारतीय जनता पार्टीक 51% वोट शेअर टोटल गोंयांत पडला आणि सावथाक सुद्धा म्हणजे ताणी जर तुम्ही पळयले 3-4 कॉन्स्टिट्युएन्सी जंय ताणी भरपूर लीड घेतल्या. ताच्या व्यतिरिक्त तो स्लॅब कितें, एक म्हणजे ते जेन्ना पळयता गोंयांत फक्त एकूच सीट आशिल्लो काय कितें, आणि जर जनतेन जर आमचेर थापट मारला जाल्यार आज काँग्रेसी परस 1 लाखा वयर मतां भारतीय जनता पार्टीन कशी घेतली हाची काँग्रेसीन उत्तर दिवची. शी कशें जाता जेन्ना ते साऊथ गोवा पळयता तांकां सालसेतीच्या बियॉन्ड दिसना आणि आता रिझल्ट जातकूच तांकां दक्षिण गोंयच्या हातून दिसना. काल इंडिया एलायन्साच्या प्रेस कॉन्फरन्सान खलपाचो उल्लेख सुद्धा ना, जे ताका ते सामके एक फॉर्मर लॉ मिनिस्टर, एक कायदे तज्ञ आणि जे सांगताले की आम्ही बँक बुडयली म्हणून बिनबुडाचे आरोप करता, काल खलपाचो उच्चार सुद्धा ना. म्हाका परत सांगपाक जाय भारतीय जनता पार्टीचेर गोंयच्या लोकांनी विश्वास दवरला. 27 सिटांनी आम्ही जिंकून म्हणजे आम्ही लीड घेतल्या आणि जे रिलिजियस पोलरायझेशन झाला, ज्याच्या काही जे धर्माच्या लिडरांनी जे प्रचार केला ताज्या खातीर जी लीड मेळ्ळ्या ताज्या खातीर झाला. सो आय डोंट कन्सिडर दिस एज अ साश्टीचेर तांचो हे करपाक गेल्या हो म्हाका दिसता चुकीचो आसा. जर खंय आमी कमी पडल्या ताजो अभ्यास जातलो, ताजे करेक्टिव्ह मेजर्सूय जातले आणि बीजेपी ही काँग्रेसी भशेन न्हय जी फक्त इलेक्शना कडेन जाली जाता. वी आर राउंड द क्लॉक आणि हाजेर अभ्यास जातलो. आमी हे म्हणना की आमी कमी पडू ना, जेन्ना तुम्ही सीट हाडटा तेन्ना कमी पडल्याच, पण हाजो अर्थ जनतेन आमकां हे जाल्यार ते 13,000 जिंकल्या. 13,000 म्हणजे 6.5 मतां हेवटेन तेवटेन आणि इट वूड हॅव बीन अ डिफरंट रिझल्ट. हाडपाक अचीव करपाक इट्स व्हेरी डिफिकल्ट. आज खंयच्या बळाचेर तुम्ही सांगतात की 2027 गोंयांत आमी 30 पार करतले? पळया न्ही, करात न्ही तुम्ही प्रयत्न. अरे आज भारतीय जनता पक्षाचे लीडर जे 3रे फावटी 8 तारखेक भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतात, 3रे फावटी कितल्याशा तेंपान एक आमचो पंतप्रधान ह्या देशात 3रे फावटी प्रायम मिनिस्टर म्हणून शपथ घेतात. तेणी आणि ताचे बरोबरचे वांगडी जे आसात पळय बाकी मंत्री, ज्या पद्धतीन ह्या देशा खातीर ह्या देशाच्या जनते खातीर गेली 10 वर्सां काम केले, आमकां सगळ्यांक प्रश्न पडटा हे इतले 232 सुद्धा सगळे एकठांय येवन सीट घेवपाक आमी खंय कमी पडले? भारतीय जनता पक्षाचे लिडर संघटनेच्या बाबतीत, स्वताच्या बुद्धिमत्तेच्या बाबतीत आज आमी खंय कितें कमी पडले हाचो आमी विचार करतले. जनतेक हाच्या फुडें कितें दिवपाक जाय जेणे करून फुडले 5 वर्सां जे परत आमी जेन्ना 2029 जेन्ना इलेक्शन लोकसभेचे जातले त्यांचे ह्यांची परिस्थिती कितें आसतली ही हांकां कळटली. आनी हाचे फुडें वतान सांगता आज हे इंडिया अलायन्स आमी पंचायत इलेक्शन विधानसभेची 2027 एका थंय रावतले आणि 30 सीट जिखतले. हांव तुमकां आजच सांगता हो काँग्रेस पक्षान 2017 17 आमदार येयल्ले, कितले राखून दवरले? हांवूय आसलो भितर. शेवटी त्यातले 17तले कितले राखून दवरले? 2022 11 आयले. म्हणजे येयले ते तुमच्या बळाचेर न्हय, काँग्रेसच्या बळाचेर. हांवूय सांगता हांव जो 17 येयलो एक काँग्रेसच्या बळाचेर न्हय, स्वताच्या बळाचेर येयल्लो. आज 11 म्हणजे 2022 11 येयले. अरे 2 वर्सां सुद्धा ताका तुम्ही टिकोवंक शकले ना.
आज कितले आहा तुमचे 3 जाण आनी बाता करतात 2027 30 हाडटले. हांव सांगूंक वता हांकां हो तुमचो काँग्रेस पक्ष 2027 येवच्या पयलीं अलायन्स सोडात, इंडिया अलायन्स सोडात, ही कोणाच्या तरी दावणेक बांदलो गेलो वतलो, कोणाच्या तरी दावणेक बांदून गेलो वतलो. तें शक्य जावचें ना तुमकां टिकोवन दवरपाक. म्हणून ही स्वप्नां पळोवं नाकात, विचार करात. आतां तुमी एकठांय कितले आहात ते विचार करात. हाचे फुडें कितले एका थंय रावतले ते विचार करात. काँग्रेस पक्षाचे आमदार इल्ले सांबाळूंक शकनात. एक काँग्रेस पक्षाचे आनी अलायन्स इंडिया अलायन्स हे तुमी सांबाळूंक शकचेत ना. आनी 30 तर सोडात. तुमी 2017 17 येयले तांकां टिकोवंक शकले ना, सांबाळूंक शकले ना. 2022 11 येयले तांकांय सांबाळूंक शकले ना. आनी 2027 म्हाका दिसता तुमचे कडेन डबल म्हणजे 2 आंकड्याची फिगरय तुमी हाडूंक शकचे ना. इतलें सांगता. फक्त स्वप्नां पळोवं नाकात. लोकांचो विचार कर. ह्या गोंयच्या जनते खातीर तुमचो सरकार ह्या गोंयांत आसलो तेन्ना तुमी जनतेक कितें दिलें? आज इन्फ्रास्ट्रक्चर पळयल्यात. तुमच्या टायमार रस्ते कितें आसले, ब्रिजां खंय आसली, त्याचोय विचार करात. आमी जर 10 वर्सांत भारतीय जनता पार्टी रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर, रिलेटेड टू डिफरंट स्किम्स टू द पुअर पीपल ऑफ गोवा हे जर करू शकले, ह्या गोंयच्या जनतेक सगळ्यांक खबर आहा फुडल्या 5 वर्सांक आनीकय कितें तरी बरें बरें ह्या गोंयान आनी गोंयच्या जनतेक आमी दितले, म्हणजे भारतीय जनता पक्ष दितले. इतलेंच लक्षात दवरात. देव बरें करूं. आज प्रामुख्यान ह्या पत्रकार परिशदेन म्हजे बरोबर जे आमचे गिरीराज आसा हेंच्यांनी नॅशनल लेवलीचेर हे 2024चे लोकसभेच्या इलेक्शनाचे जे कितें रिजल्ट आयलो, कसो कितें आयलो, इन डिटेलान तुमकां सांगलेलें आहा. बाब संकल्प आमोणकरान स्टेट लेवल म्हणजे ह्या गोंय राज्यान ज्या पद्दतीन वेगवेगळ्या मतदारसंघान मतां भारतीय जनता पक्षाक मेळ्ळी, त्याच बरोबर इंडिया अलायन्स मेळ्ळे तेय सांगलेलें आसा. हांव एक विशय घेवपाक सोदता तो इतलोच. म्हाका दिसता इंडिया अलायन्स ज्या पद्दतीन रिजल्ट जो येयलो तांकां तो साजरो करतात आनी साजरो करता आसतना इतले खोशयेन म्हणटात की काल तर तांच्यांनी म्हटलें की इंडिया अलायन्स आमची जी जाल्या ती फुडें पंचायत इलेक्शन त्याच बरोबर 2027चे विधानसभा इलेक्शनाक कायम रावतली. जेणे करून तांच्यांनी घोशणाय करून सुटल्या की इन 2027 म्हणजे 2027 30 पार. म्हाका दिसता हाचेर तांच्यांनी विचार करपाची गरज आसा. आतांच जाल्लो जो 2024चो जर आमी रिजल्ट पळयलो लोकसभेचो, कारण सगळे एकठांय येवन जशें बाब वेर्णेकर म्हटलें की एकटे BJP पार्टी भारतीय जनता पक्षान 240 सीट घेतले एकट्या पार्टी, आनी सगळे मेळून एक जावन इंडिया अलायन्स जाका म्हणटात तो सुद्धा आंकडो पार करू शकले ना, लागीं येवंक शकले ना. तांच्यांनी फक्त 232 सीट घेतले सबंद देशात. आनी आतां हे उलोवपाक लागल्यात की 2027 गोंयान 30 विधानसभा म्हणजे आमचे कॉन्स्टिट्युएन्सी जिखतले, म्हणजे 30 पार म्हणटात. हाचें लक्षांत हाडून दिवचें म्हाका म्हणजे हांव प्रयत्न करता, म्हणजे प्रयत्न न्हू तेंच्यान लक्षांत घेवचे अशेंच म्हणटा की जी निवडणूक जाली पयर 4 तारखेक रिजल्ट जालो, ह्या गोंयान सगळे एकठांय येवन कितले सीट तुमी घेतले, म्हणजे कितल्या नॉर्थाच्यान कितल्या सिटीचेर लीड घेतली? फक्त 4. हल्दोना, कलंगूट, सांताक्रूज आणि सानंद. हातूंतले जर 2 मतदारसंघ आमी पळयले ते म्हणजे एक हल्दोनान तर खाली 80 वोट्स, सानंद्रे फक्त 78 वोट्स. नो डाउट कलंगूट आणि सांताक्रूजान 2000+, म्हणजे आउट ऑफ 20 4 तुम्ही लीड घेतल्या ती आम्ही सांगला तशी, आणि तुम्ही इतले मिरयतात.
जाणून घेयात इन नॉर्थ आउट ऑफ 20 कॉन्स्टिट्युएन्सी 16 मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाक बऱ्यापैकी लीड मेळिल्ली आसा. आनी हांकां हाचे फुडें वता आसतना नॉर्थाचेर उलयता आसतना सांगता तुमी जी उमेद जी भागयता आनी सांगता 2027 30 पार ह्या नॉर्थांतले जे 4 जशी सानांद्रे अल्दोना सामकी मिनिमम लीड तशी अल्दोना आनी आमची सांताक्रूज आमी ती 4य सीट 2027 जिखतले म्हणजे नॉर्थाचे 20तले 20य जिखतले हांव ठामपणे आजच सांगता. उमेद भागयात तुम्ही. त्याच बरोबर साऊथ तुम्ही म्हणटात काँग्रेसचो बालो किल्लो. कितल्या मतदारसंघांनी लीड घेतली तुम्ही? आउट ऑफ 20 फक्त 9. आणि आज घोशणा काल करता आसतना म्हणटात की नॉर्थान आमी 13 मतदारसंघ जिखतले, जे आज फक्त 4 जिखल्यात. तशें हांवें म्हटलां तशें अल्दोना आनी सानांद्रे सांगलात कितली ती. तशें तुमी नॉर्थांत सावथान म्हणटात 17 जिखतले. अरे सगळे एकटे जावन फक्त आज लीड सावथान जी घेतली जे सावथ म्हणटात ते काँग्रेसचो बालो किल्लो फक्त 9. म्हणजे तुमकां 9 वयरसून जर 17 जर वतले जाल्यार एडिशनल 8 मतदारसंघांत सावथाची तयारी करची पडटली. नॉर्थान फक्त 4 आनी म्हणटात 13 मतदारसंघांत जिखतले. तुमकां एडिशनल 9 मतदारसंघ नॉर्थांतली तयारी करची पडटली. शक्य आसा काय कितें? पण हाचे फुडें वताना हांव तुमकां इतलें सांगता की ही अलायन्स जी आसा पळय आज नॅशनल लेवलाचेर सगळीं एकठांय जावन हांव म्हणिना मागीर तो पंजाबाक आमचो भितर आहा आमचो कोण तो केजरीवाल बाब थंय युती करूं शकलो ना. वेस्ट बेंगालाक थंय तुमची युती जावं शकली ना. तरी युती म्हणटात तुमी आनी त्याच बळाचेर 232 आज आसात. हांव ठामपणे सांगता 3 म्हयन्या भितर 232 वचून आउट ऑफ 232 ह्या इंडिया अलायन्सा कडेन कितले रवतले हे तुमी आमी सगळे पळयतले आनी हांच्यांनी मुद्दम पळोवचे. लिडर ते बसून उलयता तुमची स्वता तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीत तुम्ही घेवंक शकना. ही फक्त शक्य जालें कित्याक फक्त एकूच सेक्शनाक लागून ती सालसेट एरियन जी फक्त एक सायडीक एक सगळी वोटींग गेली. अशें केन्नाच जायनासलें आनी जाला. हेच पोलरायझेशन म्हणटा. आनी हे आमी आतां उलयना, इलेक्शनच्या पयलीं उलयलेले. आमचो बाब निलेश काब्राल जो आमचो आमदार आसा तेणें पयलीं उलोवन दाखयलेले. आनी हे सत्य परिस्थिती आसा जी आयज थंयसर घडलेली आसा. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा कित्याक आयज जे ते आपली विक्ट्री जाला. अरे आयज देशांत जशें आमचे बाब गिरीबाबान सांगलेलें आसा आमकां गिरीराजान कितें बाबा आख्खे 10 वर्सां 2 टर्म काडल्या उपरांत हे 3rd टायम गव्हर्मेंट फॉर्म करपी म्हाका दिसता आफ्टर 62 इयर फर्स्ट पार्टी अंडर द लिडरशीप ऑफ प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हे शक्य जाल्लेलें आसा. आनी आतां आमचो तो प्रायम मिनिस्टर 8 तारखेक स्वेरिंग इन जावपाचें आसा आनी परत प्रायम मिनिस्टर येता. 240 सीट्स घेतला जाल्यार हे खंयचें सेलिब्रेशन करता. 400 पार आमी म्हटलेले ते जावना पूण हे सेलिब्रेट आपली स्वताची डिफीट जाल्यार हे पळयना. की आमकां सगळ्यांक खबर आसा आमी पयलीं स्कुलान आसताले, हांवूय आसलेलो, म्हाका दिसतालें स्कुलान बाबा आमी पास जाल्यार पुरो म्हणून एग्जामीक. जो भुरगो डिस्टिंक्शनान येवपाचो आसता पळय आमी म्हणटा हो भुरगो बाबा डिस्टिंक्शनान येवपाचो 100%. बट काही कारणाक लागून तेजे प्रेशर पडटा चड पडटा म्हणून तो डिस्टिंक्शनाच्या जाग्याचेर तो फर्स्ट क्लासान येता. तो फर्स्ट क्लासान येयला पूण तो सकयलो भुरगो आसता पळय पास क्लास जावपी तो खूश जाता कित्याक तो डिस्टिंक्शनान येवना म्हणून फर्स्ट क्लासान येयलो म्हणून. ही गत हेंची जाल्लेली आसा इंडियन एअरलायन्साची. आमी डिस्टिंक्शनान येयना फर्स्ट क्लासान येयले म्हणून हे कित्याक हे पास क्लासान येयला. हे पास क्लासान येवन सुद्दां इतलें सेलिब्रेशन करता म्हळ्यार जशें कितें हे आपूण व्हडलें डिस्टिंक्शन आयलां आपली विक्ट्री जालेले भशेन हे दाखोवन दिवपाक लागलेले आसा. आयज खरी म्हणल्यार अक्षरशः सगळी पार्टी एकठांय येवन तेंची ती एक्च्युअल मोरल डिफीट जाल्लेली आसा. आनी बाकीचे जे आमच्या गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे यांच्यांनी तुमकां सांगलेलें आसा आमी लोकांचो जो मॅन्डेट आसा तो आमी एक्सेप्ट केलेलो आसा. आमचे कडेन खंय चुकी जाल्या फाटी फुडें खंय उरला आमी हेजेर आमचे सगळे स्टडी करतले आनी हेजेर डिटेलान आमी आख्खो सावथ गोवाचो नॉर्थ गोवाचो हेजेर आमी रिपोर्ट करतले आनी खंय खंय आमी फाटी पडले हेजेर आमी लक्ष घालतले. हेजे भितर मातसो दुबाव ना. आनी जें हांव फक्त एकूच सांगपाक सोदतां
ते इंडियन एअरलायन्साचे जे स्वता जे इतले नाचता पळय तेंचे चड दीस हे उरपाना. हे एलायन्स म्हणटा पळय ते टिकोवंकच शकना. तुम्ही मुद्दाम पळया हे नॅशनल लेवलाचेर सुद्दां तेंचे इंडियन एअरलायन्स जाला पळय हे सुद्दां तेंचे टिकपाचें ना. थोड्या दिसांनी कितें तुमकां कळपाचें आसा कितें एक एग्जाम्पल दिवंक शकता म्हणटा ते आमचे स्वता बांदवलेचे जे ZP थंयचलो आसलेलो तेजेरूच कोणेन कंप्लेन केली. काँग्रेसीचे थंयचे कॅन्डिडेट असलेले तेणेनूच कंप्लेन करून ताका डिस्क्वॉलिफाय केलो. आतां परत बाय इलेक्शन आसा. आतां हे बाय इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरताले पळय. हांव तुमकां चॅलेंज करता हे ZP इलेक्शनाकूच तेंचे कडेन युनिटी उरपाना. खंयचे स्वप्न पळयताले असेंब्ली इलेक्शनची 3 वर्सां आसा इलेक्शनाक. आमकां पूर्ण खात्री आसा आमच्या पार्टी अध्यक्षाचेर श्री सदानंद शेट तानवडेचेर तशेंच आमचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताचेर खंय खंय आमी फाटी पडला पळय ते सगळे आमी जाग्यार घालतले. कित्याक आयज जे हिसपण गव्हर्मेंटाचें डेव्हलपमेंटाचें काम केलेलें आसा तेजो हात कोणूच दवरूंक शकना. जे आयज आमचो डॉक्टर प्रमोद सावंत जे आयज गोंयाक लागून जे डेव्हलपमेंट काम चालू आसा जे आयज आमी येदे व्हडले प्रकल्प पळयता आख्ख्या गोंयभर इट इज अ बीग अचिवमेंट. आनी जे हिसपण ते काम करपाक लागलेलो आसा आमचो मुखेलमंत्री आमचो पार्टीचो अध्यक्ष सदानंद शेट तानवडे जे पार्टीक फुडें व्हरपा लागून जे हिसपण आमचें काम चालू आसा हेजो हात धरपी कोणूच ना. हे कितलेवूय एकठांय येयले वांगडा येयले हेजो कांयच फरक पडपाचो ना. गुड आफ्टरनून. आमकां डिटेलान तुमकां सांगलेलेच आसा. तुमच्या फुड्यान हांव थोडीशी स्टॅटिस्टिक्स दवरपाक सोदता. जे इलेक्शनाची सुरवातीक आमच्या गोंयसून स्टार्ट करता. जी आयज गोंयांत जे दोनूय सिटाक लागून सावथ गोवा नॉर्थ गोवाक लागून जे इलेक्शन जालें लोकसभा आनी तेज्या लागून आयज भारतीय जनता पार्टीक आमचे गोंया भरसून जी वोटींग पडला तो तुमकां सगळ्यां कडेन फिगर आसा तो 4,62,087 वोट्स. तशेंच जे सगळे इंडिया एलायन्स मुळे एकत्र येयलेले तांकां पडला 3,59,370 म्हळ्यार ऑलमोस्ट मोर दॅन 1 लाखाच्या वयर 1,02,717 वोट्स एक्स्ट्रा हे भारतीय जनता पार्टीक मेळिल्ले आसा विथ अ पर्संटेज ऑफ एंटायर गोवा 51%. आणि जी इंडियन एअरलायन्स असलेली हे सगळी पार्टी एकत्र येऊन म्हळ्यार एक RG सोडले जाल्यार बाकीची खंयचीच पार्टी अशी नासली की ती एकत्र येवन नासले सगळे पार्टी एकत्र येवन फक्त तांकां 39% वोट मेळिल्ले आसा. आयज मुद्दाम तुमकां फ्लॅशबॅकान व्हरता 2019च्या इलेक्शनाक जे लोकसभाचे जाले तेन्ना भारतीय जनता पार्टीक जी वोटींग पडलेली आमच्या आख्ख्या गोंयभर ती पडलेली 4,36,650 आणि जे तेन्ना काँग्रेसीन कॉन्टेस्ट केल्लेले तांकां पडलेली 3,66,158 आणि तेन्ना आम आदमी पार्टी असलेली. सो आम आदमी पार्टीक पडलेली तेन्ना 25,647. सो आम आदमीची आणि काँग्रेसीची जर एकठांय धरली जाल्यार तेन्ना तांकां पडलेली 3,91,805 वोट. आणि आयज जे 2024 पयली हे इंडिया म्हळ्यार हे आम आदमी पार्टी जावं तृणमूल काँग्रेस जावं मागीर आमची NCP जावं मागीर गोवा फॉरवर्ड जावं हे सगळे येवन सुद्दां गेल्या 19च्या पेक्षा ह्या फावटी तांकां कमी वोट पडली वांगडा येवन सुद्दां. ह्या फावटी आमकां इंडियेक एलायन्साक 3,59,000 आनी तेन्ना 3,91,000 म्हळ्यार डिफरन्स पळया तुमी. हे एकठांय येवन सुद्दां म्हळ्यार हेज्या वयरसून दिसून येता की आख्खे गोंय भरसून लोकांनी हे इंडियन एलायन्साक रिजेक्ट केल्लो आसा. ते फक्त खुशी मनयता जी बारीकशी तांकां नॅरो मार्जिनान जी विक्ट्री मेळिल्ली आसा सावथ गोवा तेजेर ती खंय तरी खुशी मनोवपाक लागलेली आसा. आयज तुमी परत स्टॅटिस्टिक्स काडून पळोवपाक गेले जाल्यार जे आयज आख्ख्या गोंयांत जी 40 कॉन्स्टिट्युन्सी आसा 40 कॉन्स्टिट्युन्सी जाल्यार हेजे भितर तुमी पळोवपाक गेले जाल्यार आयज BJP 27 कॉन्स्टिट्युन्सी भरपूर मतांनी लीड जावन येयलेली आसा विथ अ ह्यूज मार्जीन. 27 कॉन्स्टिट्युन्सी येदी व्हडली लीड घेतलेली आसा कित्याक थंयसर म्हाका दिसता कोणाचो प्रयत्न सुद्दां आसपाना कित्याक ते कॅन्डिडेटाक थंयसर डिफीट करूंक शकता म्हणून. आनी त्याच बरोबर 3 कॉन्स्टिट्युन्सी अशी आसा जी नॅरो मार्जिनान आमी खंय तरी फाटी पडले. तेजे भितर तुमकां खबर आसा एक ऑल्डना 80 वोटान सांतांद्रे 78 वोटान आनी केपें 784 वोट्सान. सो ही बारीक नॅरो मार्जिनान ह्यो 3 कॉन्स्टिट्युन्सी एड केल्यो 27 प्लस लिस्ट कितले जाले 30 कॉन्स्टिट्युन्सी येता. आयज 30 कॉन्स्टिट्युन्सी 2027 जेन्ना प्रिपेरेशन आमी करता जाल्यार आमकां खबर आसा 30 सिटाचेर आमी जिखूंक शकता आनी 30 सिटाचेर आमी जिखतले. होच भंय कोणाक जाला इंडियन एअरलायन्साक.
हो भंय इंडियन एअरलायन्साक जाल्लो आसा म्हणून काल तेंच्यांनी स्वता आमचो जो स्लोगन आसलेलो तो काल तेंच्यांनी डिक्लेअर केलो 2027 इस बार 30 पार म्हणपाक लागले तेका. वो एक्चुअली स्लोगन वो एक्चुअली आसा कॅल्क्युलेटिव्हली केलो स्टॅटिस्टिक्स वायज केलो 30 सीट भारतीय जनता पार्टी जिखता. हेचे भितर मात सुद्धा खंय दुबाव ना. हो 30 सीटाचो जो नारो आमचो आसलो तो काल तेंच्यांनी पयलीं आमी उलोवच्या पयलींच तेंच्यांनी काल घेतलो आनी आपल्यान म्हणपाक लागले 27 आमी 30 भारती. कशें रे तुमी फक्त एक 10 कॉन्स्टिट्युन्सीन तुमी जिखोवंक शकता कित्याक लागून थंयच तुमी जे 27 आसा 10 कॉन्स्टिट्युन्सी तेवूय बीन तुमकां खबर आसा खंयची कॉन्स्टिट्युन्सी ती 10 कॉन्स्टिट्युन्सी ही फक्त सालसेट एरियेची. आनी आयज आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या कॉन्स्टिट्युन्सीन अशी लीड मेळ्ळी कितें वन सायडेड वोटींग जालां. कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा म्हळ्यार वन सायडेड ओन्ली वन सेक्शन जी वोटींग असली कम्युनिटीची वोटींग असली ती एका सायडीक गेला. टोटल पोलरायझेशन जाला फक्त हे सालसेट एरियान थंयसरूच तांकां ही लीड मेळिल्ली आसा. आयज जेन्ना तांकां स्वताक खबर आसा बाबा ही तेंची डिफीट जाल्लेली आसा म्हणून तरी पासून ती आयज डिफीट जावन सुद्दां आयज ते अशें दाखोवंक सोदता कित्याक आमची व्हडली विक्ट्री जाल्लेल्या भशेन. अरे मात तरी स्टॅटिस्टिक्स घेवन बसा आनी पळया रे तुमची कितें आसा ती. काल ते म्हाका दिसता प्रेस कॉन्फरन्साक जे लिडर थंय बसलेले तो मागीर जावन आम आदमीचो प्रेसिडेंट तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युन्सीन लीड ना मरे तेंच्या एलायन्साक. काँग्रेसीचो अध्यक्ष थंय बसलेलो अमित पाटकर तेच्या स्वताच्या कॉन्स्टिट्युन्सीन थंयसर लीड ना मरे. जो कॅन्डिडेट आसलेलो आमचो दाबोलीचो पयलींचो तो थंय स्वता दाबोली ताका लीड घेवंक शकना. नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट जो आसलेलो रमाकांत खलप तो स्वता आपल्या मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीन लीड घेवंक शकना. आमचे सोपटे बाब आनी थंयसरल्या आमदारांनी लीड घेवन दिले आमकां ते. स्वता म्हापशा कॉन्स्टिट्युन्सीन ते लीड घेवंक शकना जो म्हणटालो आपलो होम ग्राउंड. विसर तांकां काँग्रेसीक पडला आनी ते ताजेर नांव काडिना. सो हे म्हणटा आसतना जेन्ना हांवें म्हणलें की 2062 पासून वी विल बी द फर्स्ट पार्टी that will repeat for the third time. This itself is a very very big achievement. परत म्हाका आनीक स्टॅटिस्टिक्स दिवपाक जाय मागीर हांव आमचे जे फेलो पॅनलिस्ट आसा तांकां दिता. पण 10 वर्सां सरकारान रावतकूच जे UPA सरकार आशिल्लें ताज्या मागीर काँग्रेसीची अवस्था ही 44 सिटांचेर हाडून देशाच्या जनतेन दवरलेली. आज भारतीय जनता पार्टी 10 वर्साच्या सरकारानंतर सुद्धा 240चेर आसा आनी म्हाका दिसता तो तांणी कितलोय तो सेटबॅक म्हणपाचो प्रयत्न केलो जाल्यार सुद्दां दिस इज अ मेजर अचिवमेंट. हांवें जशें म्हणलें की आमी खंय तरी आमच्याच अपेक्षांचेर कमी पडले आसत पण परफॉर्मन्स इज स्टनिंग आनी भारतीय जनता पार्टी हॅज डन एक्सिडिंगली वेल. दुसरें हांवें जशें म्हणलें की इतले सगळे युनायटेड ऑपोजिशन घेवन सुद्दां तुम्ही गोंयांत सुद्दां पळयले ते फक्त कशें जाला तांकां साऊथ गोवा सीट हॅज बिकम कॉन्सोलेशन विक्ट्री. पण तांचे ओवरऑल परफॉर्मन्स कितें तें म्हाका दिसता सांगपाक आय रिक्वेस्ट आमचे आमदार संकल्प बामणकार की तांणी विशेष फुडारी श्री नरेंद्र मोदीजी हांचे हांव अभिनंदन करता की तांणी जे यश तांकां ह्या इलेक्शनान लाभला. म्हाका दिसता खूब जाणांनी फक्त फोकस केला तो की भारतीय जनता पार्टीन स्वता खातीर सेट केल्ले टार्गेट खंय तरी अचीव जाले ना आनी तातूंत खंय तरी आमकां मातशे सीट कमी मेळ्ळे आसत. पण म्हाका दिसता शेवटाक जेन्ना कॉन्स्टिट्युशन आनी आमी आज एक राजकारण म्हणटा तातूंत एब्सोल्यूट मेजॉरिटी मेळ्ळो इटसेल्फ इज विक्ट्री. आनी इंडी अलायन्स जे आज आसा तांचे जे 232 आयल्या इतले सगळे जण मिळून सुद्धा ते बीजेपीचो नंबर 240चो क्रॉस करूंक शकले ना. म्हाका दिसता हे सगळ्याकीन व्हडलें टेक अवे आसा. ते आज जेन्ना बीजेपीचेर अटॅक करता म्हाका काँग्रेसीक विचारूंक जाय तुमी सेलिब्रेट कितें करता की तुमचे इतले 10 वर्साचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आसून सुद्धा तुमकां 3 डिजीट क्रॉस करूंक शकले ना तुमी. म्हाका दिसता हाजेर विचार करपाक जाय. तांणी काल प्रेस कॉन्फरन्स घेतले ताजेर म्हाका दिसता सोपटे सर आनी आमोणकर सर उलयतले. पण काही विषय आमकां मुद्दम घेवपाक जाय. प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करता आसतनाच देशाचे वोटर जे आसा तांचेय म्हाका दिसता आमी अभिनंदन करूंक जाय. देशाची डेमोक्रेसीचे अभिनंदन करपाक जाय आनी इलेक्शन कमिशनान जो रोल ह्या खेपे निभयलो ताच्या खातीर म्हाका तांचें अभिनंदन करूंक जाय.
एक महत्वाचो भाग म्हणजे जेन्ना काल इंडिया एलायन्सान प्रेस कॉन्फरन्स घेतले नॅशनली आसत किंवा स्टेटीन, ते एक गजाल विसरतात की जेन्ना परफॉर्मन्स ते गेज करतात भारतीय जनता पार्टीचो किंवा एनडीए सरकाराचो, ते विसरतात की 1962 पासून हे पहिल्या फावटी घडला की 10 वर्सां सरकारान पूर्ण केल्ले पार्टी किंवा गव्हर्नमेंट ही तिसऱ्यांदा रिपीट जाता. आणि म्हाका दिसता ह्या इलेक्शनाचे सगळ्याकीन व्हडले यश ते आसा. हांवें जशें येदोळ सांगले, एनडीएची ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आसा. भारतीय जनतेन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आशिल्ल्या एनडीएक ऍब्सोल्यूट मॅन्डेट दिला आणि धार्मिक ध्रुवीकरण किंवा रिलिजियस पोलरायझेशन प्लस इतले सगळे अलायन्स पार्टनर्स बरोबर येऊन सुद्धा ते भारतीय जनता पार्टीचो नंबर क्रॉस करूंक शकले ना. ही म्हाका दिसता आज इंडिया एलायन्साची जाल्ली दुर्दशा आसा. फुडें वतना म्हाका इंडिया एलायन्साक आनीक प्रश्न विचारूंक जाय. ते आपले रिस्पेक्टेबिलिटी हाडपा खातीर ताणें आपलो नंबर 232 वरून दवरला. पण जर आमी क्लोजली जर ताचेर पळयत जाल्यार आमकां दिसून येतले की टीएमसी आपल्या बळाचेर वेस्ट बेंगालान लढल्या. तांचे ताणी नंबर ऍड केल्या. नंबर ऍड केल्यार प्रॉब्लेम ना, पण तांचे प्री पोल अलायन्स खरेंच आशिल्ले काय ते म्हाका दिसता ताणी उत्तर दिवपाक जाय. तांचो लोकसभेतलो लिडर टीएमसी कडेन हरलो वेस्ट बेंगालात. म्हाका दिसता हाजी काँग्रेसीन याद करपाक जाय. फुडें वता आसतना आनीक म्हणजे जे विषय आसा म्हणटा तो की ह्या म्हणजे काल काही आम आदमी पार्टीचे लिडरूय खूप उलयले, म्हणजे सदांच तांचो आवाज चड आसता. पण म्हाका विचारूंक जाय, इंडिया एलायन्साचो जर सगळ्याकीन व्हडलो विक्टीम कोण आसत जाल्यार तो आम आदमी पक्ष आसा. इंडिया एलायन्स हॅज रिटन द ऑबिचरी फॉर आम आदमी पार्टी. दिल्लीन तांकां 0 आयल्या. जो अरविंद केजरीवाल सुटल्यार इंडिया एलायन्साक कलाटणी दिवंक शकता म्हणटालो, तो अरविंद केजरीवाल दिल्लीन आम आदमी पार्टीक 21 सीट दिवंक शकलो ना. तो पंजाबाक तांचो जर मुख्यमंत्री आसा, भगवंत मान आसा, ताणें उत्तर दिवपाक जाय तांकां पंजाबात 3 सीट कित्याक आयले. आणि म्हाका दिसता म्हणून हांव म्हणटा, परत रिपीट करता की आम आदमी पार्टी इज द बिगस्ट विक्टीम ऑफ इंडिया एलायन्स. फुडें वतना 2 गजाली ज्यो ह्या रिझल्टाच्या बोवाळान म्हाका दिसता पिसावड जाल्यो. एक म्हणजे अरुणाचल प्रदेश सारख्या स्टेटीन 2014 जर कोणें विचारलेले की कॅन बीजेपी गेट ऍब्सोल्यूट मेजॉरिटी, लोक हांसपाचे. आज आमी थंय 2/3 मेजॉरिटी घेवन आज भारतीय जनता पार्टीचे सरकार अरुणाचल प्रदेशान आयला. आणि ताज्या परस म्हणजे जर 2024ची वन ऑफ द बिगस्ट न्यूज आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे आयिल्ले ओरिसांतले सरकार आसा. 25 वर्सां पर्यंत चलिल्ले ते बीजेडीचे सरकार वचून भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री आज ओडिसान आसतलो. म्हाका दिसता ही न्यूज खूप फावटी मिस जाल्या. नमस्कार. नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशा वतीन तुमच्या सगळ्यांचे स्वागत. हांव गिरीराज पै वर्णेकार आणि म्हज्या बरोबर आसात आमचे आदले आमदार श्री दयानंद बाब सोपटे, तसेच मुर्मुगांवचे आमदार बाब संकल्प आमोणकार. आणि एकूण ह्या गेल्या 3-4 दिसांक तो मागीर रिझल्ट आसूं किंवा विरोधकांचे काही आयिल्ले स्टेटमेंट आसूं, ताचेर एकंदरीत उत्तर दिवपाक आज आमी तुमच्या मदीं आसात. सगळ्याकीन पयलीं हांव सुरवात करतना देशाचे माननीय